अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण सध्या वामनराज प्रकाशनची पुस्तके वाचण्यास घेतली आहेत. सध्या आपण परमपूज्य दादा लिखित साधना जिज्ञासा हे पुस्तक वाचत आहोत. यात प्रश्नोत्तर आहेत. साधकांना जे प्रश्न पडतात त्याची उत्तरं याच्यात दिलेली आहेत. प्रश्न असा विचारतायत साधक, साधनेनंतर शक्ती सडरीपूर्ण मारत जाते, त्यामुळे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात निरस झाल्यासारखे वाटते. याच्यावर मात कशी करावी? उत्तर, साधनेने केवळ अलिप्तपणा वाढते, जीवन असे निरस होत नसते. कधी कधी साधनेच्या सुरुवातीच्या काळात ती भगवती शक्ती आतून वैराग्य निर्माण करते. तो वैराग्याचा भाग पूर्ण पोचेपर्यंत अनेकांना जरा अवघड जाते. त्यामुळे आपण उदास निरस होत आहोत असे त्यांना वाटते. अशा वेळी ज्या गोष्टी आपल्याला पूर्वी खूप आवडायच्या त्यातही रस वाटण्याचा होतो. उदाहरणार्थ, घरी एखादा आवडता पदार्थ केला की आज अमुक अमुक पदार्थ मिळणार म्हणून पूर्वी आपण नाचायचो. पण कालांतराने असे लक्षात येते की आपली त्यातील ओढच कमी झालेली आहे. पुढे पुढे साधनेने वैराग्य आणखी प्रखरतेने प्रगट झाले की आपण ती एखादी गोष्ट अगदी यंत्रवत करतो आहोत असेही आपल्याला लक्षात येते. पूर्वी खूप आवडत असलेला पदार्थ आपल्यासमोर जर कोणी आणून ठेवला तर आपण तो खाऊ, पण त्यात पूर्वीची आनंदाची अनुभूती उरली नसते. अमेरिकेत परमपूज्य सौ ताईंचे एक गुजराती गृहस्थ अनुग्रहित आहेत. त्यांना जिलबी फार आवडायची. जिलबी पाहिली की ते नाचायचेच. पुढे दीक्षा होऊन ते साधना करू लागल्यानंतर कालांतराने त्यांच्या समोर जिलबीचा डबा जरी ठेवला तरी ते त्यातून एखादी जिलबी घ्यायचे. अशी ती भगवती हळूहळू आतूनच साधकांना विषयांपासून तोडत जाते. पण याचा अर्थ असा नाही की त्यामुळे साधक निरस उदास होत जातो. उलट साधक योग्य दिशेने रसिक होत चाललेला आहे असाच त्याचा अर्थ होतो. बाह्य विषयांचा रस जेवढा तुटेल तेवढाच आपला श्री भगवंतांमधला रस वाढेल. श्री भगवंत आणि ते सद्गुरु तत्व हेच खरे रसराज आहेत. त्यांची गोडी जर आपल्याला लागली तरच आपण खरे रसिक झालो असे होईल. आपण जे व्यवहारातील प्रत्येकच गोष्टीत रस घेतो तेच खरे अरसिकत्व असते आणि ते केवळ भगवतीच्याच कृपेने तुटते. परमपूज्य श्री मामा नेहमी सांगायचे की साधकाची दशा उदास असावी. हे जरी ठीक असले तरी साधना करताना आतून प्रथम ऐहिक औदासीन्य येत असते. ते काही नवीन नसते. तरीही साधकाने त्याचा बाजार मात्र करू नये. समजा पोराबाळींनी सणासुदीला श्रीखंड मागितले आणि आपली तशी ऐपती असेल तर आणणार नाही, जमणार नाही असे म्हणू नये. मुलांना हवे आहे ना, मग त्यांच्यासाठी करा, घ्या. त्यांच्या आवडीनिवडीमध्ये आपला मोडता घालू नये. आपली आवड निवड आपल्याजवळच ठेवावी. यासाठी परमपूज्य मातोश्री पार्वती देवींचे फार मोठे उदाहरण आहे. त्या आतून अत्यंत वैराग्यशील होत्या आणि श्री भगवंतांच्या नामाशिवाय दुसरे काही त्यांना माहीत नव्हते. त्यांना बाहेरच्या कुठल्याच विषयात रस उरलेला नव्हता. अशी त्यांची अंतरंगी रंगलेली स्थिती होती. तरी परमपूज्य श्री मामा त्यांच्याबद्दल अभिमानाने सांगत, आमच्या घरी कोणीही आले की त्यांना काय आवडते हे लक्षात ठेवूनच मातोश्री न बोलता त्या मंडळींसाठी ते अचूकपणे करायच्या किंवा ज्याला जसे गरजेचे असेल तसेच त्याचे आतिथ्य करायच्या. आपल्या वागण्यातले हे सूत्र जर सुटले तर मात्र त्याचा अंत प्रापंचिक भांडण ते बेबनाव अथवा दुःखात होतो. आपल्या दृष्टीने कदाचित तो भाग सुखाचाही असेल, पण घरचे शिवे घालतील. ते असेही म्हणतील की हाच काय तुझा परमार्थ, हेच काय तुमचे अध्यात्म. काही वेळा नको तिथे असेही बोल अंगावर येतील की हेच का तुमच्या गुरूंनी शिकवले. अशा नाना तऱ्हा मग सुरू होतात.
मध्यंतरी एक भगिनी भेटल्या होत्या. त्या हेच सांगत होत्या की मला आतून औदासिन्य आले आहे. ते ऐकून म्हणजे नेमके काय झाले आहे असे विचारल्यावर त्यांनी सांगितले की मला नवऱ्याचे तोंड देखील बघावेसे वाटत नाही. मी म्हटले, नाही, ठीक वाटले तरी असे निदान बोलून तरी दाखवू नका. तेव्हा त्या म्हणाल्या, अहो, नेमके तेच झालेले आहे. मी तसे त्यांना स्पष्टपणे सांगितले आणि त्यामुळेच आमची रोजची भांडणे होत असतात. असे होणारच ना, कारण परमार्थ करता तुम्ही, नवरा नाही. तरी पण त्यामुळे नवऱ्याला हीन लेखण्याचे, तुच्छ मानण्याचे, शत्रू समजण्याचे काहीच कारण नाही. तो तर नवराच आहे ना. जेथे त्याच्याविषयीचा कर्तव्याचा भाग येतो तो तर पूर्ण करायलाच हवा. समजा त्या नवऱ्याने म्हटले की आपण आज अमुक माणसांकडे जाऊन येऊया, तर जावे. हे झाले भगिनीचे. तसाच पुरुषांनी प्रपंचात हा तोल अचूकतेने सांभाळायलाच हवा. मी असेही काही साधक बघितले आहेत की जे घरात अजिबात लक्षच देत नाहीत. आपलेही प्रपंचात काही कर्तव्य आहेत याची त्यांना मुळीच जाणीव नसते. मग बायको आणि पोरे जाणोच. त्याने काय हवे तसे करावे. एकदा महिन्याचा पगार आणून घरात टाकला की आपले कर्तव्य संपले असे होत नसते. आतून खरी अलिप्तता आल्यावर बाह्यता जरी प्रपंचात एखादा रसिकत्वाने राहिला तरी त्याचे काहीही बिघडत नाही. आपण परमपूज्य श्री मामांचे साक्षेपी बोलणे वागणे बघितले असेलच. एखाद्या घरी टीव्ही चालू असायचा आणि परमपूज्य श्री मामा अचानक घरी आले म्हणून घरचे लोक तो गडबडीने बंद करायचे. अशा वेळी मामा प्रेमाने म्हणायचे, अरे अरे राहू दे, मी पण बघतो. याचे कारण असे की मुलांना जे काही बघायचे असेल ते न बघता आले म्हणून ती हिरमुसली होती. त्या घरच्या मुलांना वाईट वाटू नये म्हणूनच ते तसे सांगायचे. एखाद्याच्या घरी ते त्यांच्यातलेच होऊन वागायचे. स्वयंपाक चांगला झाला बरं का, वा वा, घर काय सुंदर सजवले आहे वगैरे ते उत्स्फूर्तपणे प्रेमाने म्हणायचे. पण विचार केला तर तसा त्यांना त्यात काय रस होता. म्हणूनच एखाद्या ठिकाणाहून एकदा ते बाहेर पडले की मग त्यांना त्यातले काहीच आठवत नसे. काही लोकांना मात्र त्यामुळे एक अजब सवयच लागली होती. परमपूज्य श्री मामा त्यांच्या घरी गेले की ते विचारायचे, मामा, तुम्हाला सिनेमा आवडतो ना, नाटक आवडते ना, तर मग आम्ही एखादी कॅसेट लावतो. मामा शांतपणे त्यालाही हो म्हणायचे, कारण त्यांना हे प्रपंचाचे नाटक चांगलेच जमले होते. प्रपंचाच्या नाटकात समरस होण्यापेक्षा अलिप्त राहून ते उत्तम रीतीने वठवायला काहीच हरकत नसते. आपण नट आहोत हे भान राहिले की पुरे. असे नाटक साधले की घरचे लोकही सुखी आणि आपणही सुखी. मग आपला परमार्थ आनंदाने होतो तर त्यांचा प्रपंच सुखाचा होतो. असे जर साधले तर आपले औदासिन्य, नैराश्य पळूनच जाईल. प्रश्न, लय कशा प्रकारे होतो? उत्तर, लय होण्याच्या मार्गावरही जे विशिष्ट टप्पे आहेत ते आपण यासाठी समजून घेतले पाहिजे. आपल्या ज्या ज्या प्रापंचिक वृत्ती उठतात त्या त्या वृत्तींचा लय त्यांच्या कारणांमध्ये झाला पाहिजे, म्हणजे शक्तीमध्ये झाला पाहिजे. शक्ती हेच कारण आहे आणि वृत्ती हे कार्य आहे. जेव्हा या शक्तीचा प्रवाह प्रपंचाच्या दिशेने वाहतो तेव्हा तिचे कार्यही प्रपंचाच्या दिशेनेच चालते आणि त्यावेळी त्याच शक्तीला आपण वृत्ती असे म्हणतो. जेव्हा हीच वृत्ती प्रपंच सोडून मूळ कारणाकडे जाते तेव्हा तिला आपण शक्ती असे म्हणतो. म्हणजे आपल्या ज्या ज्या वृत्ती उठतात त्या त्या सगळ्या शक्तीच्याच आहेत, हे उघडच आहे. जर सर्व वृत्तींनी शक्तीमध्ये जायचे असेल तर संपूर्ण अंतःकरणातच लय व्हायला पाहिजे. अंतःकरणापैकी एखाद्या भागाचा जरी लय व्हायचा राहिला तरी आपले परब्रह्म स्वरूप, शुद्ध स्वरूप प्रगटणार नाही. जो शक्तीचा वृत्त्यात्मक भाग असतो तिलाच माया असे म्हणतात आणि ती जोपर्यंत पूर्ण फिटत नाही तोपर्यंत परब्रह्म स्वरूपही स्पष्ट होणार नाही, हे उघडच आहे. वेदांताने अंतःकरणाचे 4 भाग सांगितले आहेत. नाथ संप्रदायाने 5 भाग मानलेले आहेत. 4 भाग आहेत मन, चित्त, बुद्धी
आणि अहंकार. पाचव्या भागाला चैतन्य असे म्हणतात. प्रथम मनाचा लय होतो. या चारी मधले मनच अत्यंत चंचल असते. मनाचा लय होताना पहिल्यांदा त्याचे संकल्प विकल्प दूर झाले पाहिजे. कारण मनाचे चांचल्य म्हणजेच त्याचे संकल्प आणि विकल्प. ज्यावेळी मनात संकल्प विकल्प येणार नाहीत त्यावेळी मन स्थिर झाले आहे असे म्हणतात. मन असे स्थिर होते तेव्हा त्याचे चित्त होते. मग त्याचे चिंतन सुरू होते. जेव्हा हे चित्त चिंतन करणे सोडते, स्तब्ध होते, तेव्हा त्याला चैतन्य असे म्हणतात. यानंतर उरले ते बुद्धी आणि अहंकार. जोपर्यंत बुद्धीचा ग्राहक अंश शिल्लक असतो तोपर्यंत ज्ञानेंद्रियामार्फत तिला कळत असते. हे बुद्धीचे जाणणे संपले म्हणजे ती शक्तीमध्ये जायला लागली असे म्हणतात. या प्रक्रियेत प्रथम त्या ज्ञानेंद्रियांच्या ज्या देवता असतात त्यांना हृदयात आणले जाते. त्या देवतांच्या बुद्धीच्या जाणतेपणाचा क्रमाक्रमाने प्राणात आणि प्राणांचा शक्तीमध्ये लय होत जातो. बुद्धीचा लय व्हायचा असेल तर आधी प्राणाचा लय व्हावयास लागतो. आता उरला अहंकार. माऊली म्हणतात की या अहंकाराचा वेगळा असा लय करावा लागत नाही. कारण तो मी आणि माझे याप्रमाणे सारखा आतून स्फुरतच असतो. एकदा का मन आणि बुद्धीचा लय झाला की त्या अहंकाराला मग स्फुरण्याचे कारणच उरत नाही. मन आणि बुद्धीच जर उरले नाही